हे बायको म्हणले की पेटूनच सुटतो. एवढंच पोरग तरी म्हणतंय आमच्या पुढे येतात काही जण. बायको अशी नीट करून टाकील. मी म्हणलं थोडं बस. तुझा बाप तसाच म्हणायचा. तुझी ऐकून मागीन शेती फाट्यान पुढच्याला म्हणतो फाडून टाकीन फाडून टाकीन. मग ही कोण शिवील. क्वालिटी नाही दर्जा नाही. आणि पुरुष मंडळी ना तुम्ही असं थोडं वजनात घरी जात जा. असं बाईवणी घरी द्यायचं नाही. आणि बायकोला म्हणायचे ए जेवायला वाढ वाढणारच. बाईवणी म्हणायचं नाही ए स्मिता ए स्मिता. आणि तुम्ही त्यांची नाव घेऊन बोलता म्हणजे ते तुम्हाला नाव घेऊन बोलतात ए ढगे. फुगे फुके नाव श्याम ए श्याम खिशात नाही दान. काय नाव आहे का काय. ए स्मिता मला जेवायला वाढतेस का ग. तसं म्हणायचं नाही जेवायला वाढ. आणि एक दोन आसकाच किचकट ती म्हणली नसती वाढीत. मग आता काय विचार करायचं नाही. बाया माग सरकवायच्या दारात जायचं चपली पशी चप्पल घालून दहाव्यावर जेवून यायचं. का तुमच्यात हिंमत मारायची नाही ह्यांना हाय का. नाही नाही उचलून एकाने एवढा राग आला बायकोच उचलून आपटेली. 10 वर्ष गेलं जेलमध्ये. जमत नाही तसं. तेवढं सिरियस जमत नाही. राग कंट्रोल करायला शिका. रागामुळे संभाजीने वाघ फाडला होता. तू रागात काय फाडतो बायकोनाच फाडतोय. किंवा लई गडी हुशार. आणि देव सुद्धा लई विचार आधी बायकोला घालत नाही आधी ह्याला घालतो. ह्यांनी लई कुटाने केलं ह्याला घ्यावरी. मग तसं पप्पा मला बायकोने केले व्हाय. मग अगं मग चालायचं. मग नवीन हाय मसाल्याचा अंदाज नसेल असं होतच असतं. वाण वा 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 वा. आपलीच गाडी आणि आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी आणि हातात बिडी आणि ह्यो ओढतोय खाडी आणि ह्याची बायको जाडी जाडी. आई वडिलांना किंमतच नाही मानतच नाही कोणाला. आणि सध्या आई वडिलांना किंमतच नाही. कोणाला किंमत अरे पण तू 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 त्याच्या मागचा उठ. हे बघ आई वडिलांना नाही पैशाला नाही देवाला नाही मग कोणाला आहे बाय. अरे केली का काय तू एवढा लवकर. एवढंच आहे हाय का काय कोणा सोडलं पुढं. काय महाराजाचे लेकरं आहे. म्हणजे चांगले चांगले थोडे बरं आहे. नाही नाही महाराजांचे काही शाणे नसतात. काय बरं तू मागचा टकला टकला तू रे कोणाला आहे किंमत. तो मामाला पोरी आहे करे किती किती ये काम तुला भाऊ भाऊ नाही का मग जमलं. मग तू खाली बस तू रे बरं. तुझ्या मामाला किती खाली तू तुझ्या मामाला किती. हा मग आपल्याला एकच लागत लई नको बस तू रे. हा उठ तुझ्या मामाला मामाच लगेच झालं. मामाच मोकळा हिंडतो पोरगे दे. हा आणि ज्यांचं लग्न झालंय ना बस खाली. ज्यांचं लग्न झालंय त्यांचं बरं आहे. ज्यांचं लग्न झालंच नाही त्यांचं सुद्धा लय बरं आहे. आणि ज्यांचं लग्न 2 महिन्यावर आटकून बसलंय ना ते फोनवर बोलू बोलूच मेली रे. फोनवर बोलू बोलूच मेली. वड्यात जाऊन बोलतोय वड्यात सटवाय कळ ना खंडोबा कळ ना कशा कट देव तुडीतोय. आणि अजून म्हणतोय देव तुडीला का काय र. ह्याच्यामुळं रेंज नाही बाबळी खाली जाते. आता इथं लाव रे येड.
दुनिया अवघड झाली. रेंज नाही यांना, रेंज नाही, हे टप्पर फक्त. जमत नाही. हा आणि पोरं ही चित्र असतात. आता ही चित्र तुमचे थोडे पोरं चांगले. आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला, पप्पे उठ म्हणले, तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, महाग काय आहे? तुम्हाला माझी चड्डी फाटलेली म्हणा. आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला, पप्पे उठ म्हणले, 5 मधून 5 गेली किती राहिले? तुम्हाला मला नाही येत. म्हणला अजून सोपं करू सांगा. एवढं नाही येत का? 5 मधून 5 गेले 0. म्हणून अजून सोपं करून सांगा. मग सरांनी सांगितलं, तुझ्या आईने डब्यात किती चपाती दिले? 2. 2 2 खाल्या खाली काय राहिलं? तुम्हाला भात. अरे येडे 0 म्हणणं, भात कुठं असतं काय? ते एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला, कोणाचा आहे? तुम्हाला काय करायचं? कोणाचा सांगा ना. जाऊ दे. जन्म कधी झाला? तुम्हाला माझा जन्म बुधवारी झाला. म्हणलं तुमचा केव्हा झाला? म्हणला सर म्हणले आपला जन्म तर रविवारी झाला. म्हणला रविवारी जन्म होतोच नाही. सर म्हणले का? सुट्टी असते म्हणले. येडे. सर म्हणले तुलाही बोलू नको, नाहीतर कमराचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार आहे. विचित्र असतं. यांना संस्कार नाही राहिले. महिला आहे. सर्वजण लक्ष द्या. कोणी बोल ना का बरं? पप्प्याचे बोल ना का? सर्वजण आहे का? हे पोरं येणे झाले म्हणजे एकच कारण आहे, फक्त मोबाईल. संडासात गेलं सुद्धा मोबाईल, लग्वीला गेलं तरी मोबाईलच आहे. टप्पर कुठं पण मोबाईल. पहिला जर आहे ना, पहिला जर लेकरू जर लढायला लागला त्याची आई त्याला भाकर द्यायची. आणि आता आई काय देते? आता आई काय देते? सांगायला तर लाज वाटते का? मोबाईल. मोबाईल दरिद्र. महिला म्हणणार तुमच्या पायी पुन्हा विनंती आहे, बारक्या पोरांना मोबाईल देऊ नका. हे तुम्ही जर जगलेच, तुमची आता पिढी आता थोड्याच दिवसात 50 वर्ष झाले का तुम्ही आता फक्त खाट्यावर बसणार. तुम्ही लोड घ्यायचं नाही. आता यांना थोडं जगू द्या. पुढची पिढी जगली पाहिजे ना. मोबाईलमुळे तिथंच संपून जातात. नाही अरे आता सुद्धा माझी आई ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मला जेवायलाच नाही देत. काय मत आहे तुमचं? आणि रोज आपल्या आईनं नेम केला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पोराला जेवण नको. लई शानी. हे काय म्हणते? घे 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 लढ नको लढ नको. ह्यो काय म्हणतो? ह्यो लढ नको लढ नको. आता आपल्या आली आपल्याला ही मोबाईल. इतकी वेळ दुसऱ्याची आई होती, आता आपल्या आली. लढ नको लढ नको. आता आपल्या आली. अंठी आली अंठी. काय म्हणू? लढ नको लढ नको. आई आली आई आली. तसं जमतच नाही. मोबाईल घे. ही चित्रपणा. ज्ञानेश्वरी वाचत जा. एक तरी ओळी वाचली पाहिजे. आणि ज्ञानोबांनी एक गिरकाव म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली नाही. ज्ञानेश्वरी आपल्याला प्रसाद दिला. हरिपाठी प्रसाद आहे. तुकोबारांनी का लिहिला? तुकोबारांनी काय लिहिलं? आपला माता सुधावण्यासाठी तुकोबारांनी गाथा लिहिला. आणि थोडं ज्ञानेश्वरी वाचत जा. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हाली तयावरी. हरिपाठात पहिल्या पानावर लिहून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी आणि यशावरी अटके. ज्ञानेश्वरी वाचत जा. विठाला एक तास गेलं संडास बाथरूम मध्ये, व्हॉट्सअप खेळतच गेलो. आणि खाली कधी कार्यक्रम झाला माहितच नाही. आणि पप्प्याची आई म्हणले अहो बुटात पाणी जात आहे, तरी सुद्धा माहित नाही. आता ते नवीनच काढले, ते कानात घालायचं काय म्हणतात रे? हेडफोन. बड्स. बड्स म्हणजे ते चिमण्या झाल्या. बरोबर
बरं तुम्हाला माहिती आहे नाही नाही तुम्ही ते तसलं वापरायचं तुम्ही अशी 3 पिन वापरायचं बारकी बरं तुम्ही अशी 3 पिन वापरायचं म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही हा म्हणजे रात्री 9ला इकडून चहा झाली का म्हणजे सकाळी 9ला उतरलीच हेडफोन लावून गेलं संडास बाथरूम मध्ये त्याला संडासच येईना मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं एक बार आजा 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 तरी संडास येईना त्याला मग त्यानं दुसरं गाणं लावलं थांब मेरी सपनों की रानी कब आएगी आणि संडास आल्यावर आला बाबूराव आला बाबूराव हे वाया गेली केस यांचं नाही काय पण नवीन काढायचं आता ते रोटे आणले तू रोटे काय म्हणतात त्याला ते हव्याच्या कडा तंदूर रोट्या 22 रोट्या आणतात तुमच्याकडची माणसं हां ही माता माऊली आहे ना हे खात नाही बाहेरचं खात नाही हे घरचं खातात म्हणून सात्विक असतात तुम्ही नाही तुम्ही मरणाची चटणी हाणता मिरचू हाणायचा रात्री डबा घेऊन जायचा रोट्या हाणायच्या रोट्या एका माणसाने 22 रोट्या हाणल्या आणि घरी आल्यावर हा रोट्या आणि ही काय म्हणते शेजारच्या बाईला तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको माझा नवरा दुपारी 12 वाजता गुर्र 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 करतो आणि रात्री 1 वाजता पुर्र 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 आणि मोबाईलमुळे हे मोठे पोर आहेत ना हळूहळू मोबाईलच्या नादी प्रेम करणं चॅटिंग करणं पोरीला हां हे मोठे पोर आहे का इकडचे दरोडेखोर ऐ मला ऐका तुम्ही येत ना तुम्ही असेच जाणार आता पळून गेला का काय हा तुम्ही असं पोरीवर प्रेम करू नका ते तुम्ही असं ते डोक्यातून काढून टाका पोरीचं ते जवळ जवळ सोडूनच टाका हे हृदय एवढं हलकट नाही याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय एवढं हलकट नाही याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण एवढं नादान नाही एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं काय ना पोरीवर झक मारतो रे लव इज मनी आणि मनी इज लाईफ लाईफ इज मनी आणि लव इज मनी आय लव इन द कॉलेज मला कॉलेजची पसंत आली आणि मी त्याला ओके म्हणलो तिचा विचार काय घडतो का नाही तू तिच्या बाई 3 जणांनी फाशी घेतल्या तू 4था आहे तिनं कोणाची तर व्हायची इच्छी तर काय पण अरे देशावर प्रेम करा देवावर प्रेम करा संतांवर प्रेम करा महिला पुरुष हात दोरी करा कॅमेरामध्ये तुम्ही यांच्या हातावर फिरवा हां हात दोरी करा ती मागचे हे आपलं कॅमेरा मराठी तडका आहे आणि भारतात नसून दुसऱ्या देशात सुद्धा जाणार तुमचे हात दोरी करा आहे काय हात जोडीता असं करा ना झाले का ते झाडाच्या खालचे हात दोरी करा इकडचे झाले का बेवडे ए पया हात दोरी कर ना असं हा सर्वांनी प्रेमाने भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हातोर रखुमाई जय विठोबा रखुमाई
प्रेम करत जा, असं पोरीवर झक मारत जाऊ नका. देश किती सुंदर आहे आणि शिवाजी महाराजांनी एवढा सुंदर जसा आपला देश करून गेले कशासाठी? आपण दारू पिऊन गटरात डोळ्याचे हेच केलं का बाप शिवाजी महाराजांनी? आपण दारू पिऊन पोरीवर प्रेम करणार हेच पाप केलं का? अरे आपण छत्रपती राजांची माणसं आहे आणि आपण त्यांच्या राष्ट्रातील माणसं आहेत. पुरा देशावर प्रेम करा ना. आणि या देशाच्या झाडावर सुद्धा सोन्याचे पक्षी बसतात. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बजना, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, 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 ओ भारत देश है मेरा. अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहेत का 500 घेऊन मतदान करणारी माणसं नाही. हा कोंबडी 1000ला आहे, बकरं 3 लाखाला आहे, बकरं 10,000ला, घोडा 3 लाखाला आहे आणि माणूस 500ला. तुला 500ची पाहिजे तो मलाच मतदान कर. काय चित्रपणा. आपण छत्रपती राजांची माणसं आहेत आणि त्या अख्ख्या स्वराज्य निर्माण केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण छत्रपतीला स्वराज्य निर्माण करणार ते म्हणजे जिजाऊ माता. आणि ऐका जिजाऊ माताची कथा जीवनामध्ये कितीतरी सोसावं लागली होता. छत्रपतींना तत्वांजली ज्ञानेश्वरांनी गाता त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताशी माता स्वयंपाक बनती वास पाता पाता आणि इकडून पोळगा घालतोला था ती म्हणते सरांना माझा माथान काय. आता काय करते? आता बस वासप खेळत. उगा स्वराज्य निर्माण नाही झालं. कशी म्हणते माता? माझी जाऊने हो माझी जाऊने रिया में सुंदर शिवाजी राजा, जाऊने रिया में सुंदर शिवाजी राजा, रिया सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा. इथं आनंदाने नाचत होती प्रजा, आनंदाने नाचत होती प्रजा, म्हणत होता जनता, पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा, जाती धर्म केला गाजा, सर्व जाती धर्म केला गाजा गाजा. हे माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने आम्ही सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने आम्ही सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. बघा इकडं काय आपला खेळ चालू आणि तिकडं बघा ते कोण कुल्फी कुल्फी आणत. कुल्फीवाले तुम्ही काय चालता तिकडं? इथं लक्ष द्या ना. इकडं काय खेळ चालू तिकडं कुल्फी सोडत. कुल्फीवाले लय डेंजर असतात. हे नवरा बायको आले कुल्फीच्या दुकानात. हे फक्त ह्याचे पैसे जातात म्हणून एकच कांडी छोकत होतो आणि ही तर लई शानी. ही चार पाच खाऊन गेली घर गाठली. कुल्फीवाले चित्र असतात. आणि अशा वजनदार राष्ट्रात ते आपण माणसं आहे. मावळे काय सामान्य नव्हते. बाजीन तानाजी मालुसले, बाजी यशाजी कान्होजी अशी वजनदार माणसं होती. वाघा संघ कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळे हाताना पिळायचे, हांडा रस गिळायचे आणि व्यसन करणं टाळायचे म्हणून छत्रपतीला जाऊन मिळायचे.
आणि कोण शिवाजी महाराज? अरे जीवाचे मना घोडतात नाव संताजी, तीर दशा दुश्मन ठाम करतात त्यांचं नाव बाजी, पिशव्या देशानंद त्यांचं नाव यसाजी, हात तुटला तर मात शर्यत त्यांचं नाव तानाजी, वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी, तुम्हाला सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. वजनदार राष्ट्रात आपण माणसं आहेत. आणि कशी होती छत्रपतींची तलवार? भवानी मातेने दिलेली, साक्षात तुळजापूरची भवानी माता होती. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, हे चमके शिवबाची तलवार, हे चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या वाहेरी, हरणात फिरली नाथ विती माघारी, धर्मरक्षणाखाली सज्ज भवानी झाली, रक्तनीती नाली. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, हे चमके शिवबाची तलवार, चमकत्या बिजलीचा अवतार, केला शाहीच्या वरवा, त्याची बोटे कापली बोटे कापली, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्हाला येतच नाही बसा बोंबले जातात, तुम्ही तरी काय करणार? हा ना, शेवटी छत्रपतींची तलवार. किती वाजले बघा? हा वाजले का? हा 11 वाजले. आता उरकायचं का? उरकायचं का? हा जेवण झालंय का? खोटं बोल नका, खोटं बोलत जाऊ. जेवण झाले ना? झाले ना? मी कार्यकर्ते का टीम मधली, कमिटी मधले? जेवण झाले का? झाले. ती मागचे जेवण झाले का? झाले ना? कोणाचं म्हणणे महाराज कीर्तन वाढव, हातोरी करा म्हणजे मला असं कळलं. हे बघा कोणाचंच नाही. कोणाचं म्हणणे महाराज कीर्तन वाढवा, हातोरी करा. दोतर फिटलं. मग तुम्ही मला 10-4-5 मिनिटं वाढ, मग मी झाला वेळ म्हणून
आईवडिलांची सेवा करा, आईवडिलांना त्रास देऊ नका, तुमच्या पायी पुढे विनंती, थोडं आईवडिलांना जपत जा.